हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्णारी सर्वांना. रामकृष्ण. बऱ्याच दिवसातून सेवेचा योग ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. महाराज आवाज फार कमी येतोय महाराज. महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. काही वेगळा असा आपण काही विषय नाही. ताईंनी मग अशी मला 6 वाजता फोन केला होता, पण करूया. हरिपाठाच्या पहिल्या अभंगावर आपण थोडासा एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुले. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठ प्रकरणातील हा पहिलाच अभंग या ठिकाणी आपण या अल्पशा असणाऱ्या या चिंतन सेवेमध्ये घेतलेला आहे. वशिष्ठ गुरुकुलच्या माध्यमातून ही जी सेवा आहे ती दर आठवड्याला मला वाटते दररोजच सेवा असतात का, याच्यावरती मला काही पाहण्याचा योग नाही आला जास्त, रोज परंतु रोज असतात ना. आणि बऱ्याच विषयावर या ठिकाणी ताईंच्या सुंदर अशा कष्टातून आणि सर्वच सभासदांच्या आणि साधकांच्या असणाऱ्या सहकार्यातून प्रयत्नातून सुंदर असे आहे. ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने बऱ्याच प्रकारे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून आणि समग्र वशिष्ठ गुरुकुल परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होत असत. ताईंनी मग असे सांगितलं की आता 1 वर्ष आपल्या या वशिष्ठ गुरुकुलला पूर्ण होत आहेत आणि त्याचाही त्या ठिकाणी वर्धापन दिवस आता पुढे 27-28 तारखेला काहीतरी संपन्न होणार आहे. 26 तारीख. अशा प्रकारे 26 तारखेला तर 1 वर्ष सुंदर असं पूर्ण झाले. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं संत विचारांच्या प्रचाराचं आणि प्रसारांचं कार्य या ठिकाणी ताईंच्या आणि सर्व सहकार साधकांच्या या माध्यमातून संपन्न होत आहे. तेही प्राणापर होते, मज आवडते निरोते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. अशा प्रकारे संतांचा असणाऱ्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केल्यामुळे आपण माऊलींच्या आणि भगवंताच्या कृपेस या ठिकाणी पात्र होत आहोत. तर असो या ठिकाणी थोडासा परिहार देणं गरजेचं होतं. त्यामुळे काय माऊली सांगतात या अभंगाच्या माध्यमातून सर्वांना अभंग एकदम पाठातला नाही तर दररोजच्या नित्य पाठातला, म्हणजे वारकरी संप्रदायाचं जे नित्यनेम आहे त्याच्यामध्ये हरिपाठाचा हा काकड आरती आणि हरिपाठ याचा तर मुख्य या ठिकाणी अंतर्भाव समावेश असतो. आणि त्यामध्ये हरिपाठ म्हटलं आणि देवाची द्वारे जर म्हटलं तर एकदम नवशिक्यातलं नवशिक्या जरी एखादा लहान मुलगा जरी असेल तरी देखील त्या ठिकाणी हा देवाची द्वारे उभा क्षण भरी हा अभंग सर्वांच्या तोंडपाठ आणि कानपाठातला असतो. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं ताई माहितीये का, अति परिचय असला की माणूस जास्त सिरियसली घेत नाही. बरोबर आहे ना. तसं म्हणजे कुठलाही माणूस असो, आपल्या जवळचा माणूस असो, तर त्याच्या ठिकाणी असणाऱ्या प्रतिभेला आपण पाहिजे एवढी किंमत देत नाही. तसं हा जो अभंग आहे म्हणजे हरिपाठाला सध्या तरी
म्हणजे काही जर ठराविक साधक, काही ठराविक पात्रतेचे जर साधक जर सोडले, तर हरिपाठाला नाचण्याशिवाय असं वेगळा काही न्याय तसा मिळत नाही. म्हणजे हरिपाठाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हरिपाठावर नाचता खूप सुंदर येतं. म्हणजे नाचणं म्हणजे काय अशी काही वाईट गोष्ट आहे अशातला काही भाग नाही. डीजेवर नाचणं वेगळं आणि हरिपाठावर नाचणं वेगळं. डीजेवर नाचणं म्हणजे तामसिक प्रकार आहे आणि हरिपाठावर नाचणं म्हणजे एकदम सात्विक असा प्रकार आहे. माऊली तुकाराम महाराजांचे कितीतरी प्रमाणे गाये नाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. नाचणं म्हणजे हे शरीराला चंचल ठेवण्याचे एक साधन आहे. म्हणजे हरिपाठ जरी फ्री आपल्याला नाचवत असेल तरी पण बरेच लोक हजारो रुपये खर्च करून नाचण्याला जातात. पहा सकाळचं ते झुंबा वगैरे काय प्रकार असतील ना ते आपल्याला, तर मला तर काही जास्त प्रकार माहिती नाही, परंतु बरेच लोक हजारो रुपये खर्च करून त्या ठिकाणी त्या उड्या मारायला फक्त जातात. परंतु ह्या जर हरिपाठावर जर नाचलं तर आपल्याला आपलं शरीर हलकच नाही तर मन देखील हलकं होतं, लक्षात घ्या. म्हणून हरिपाठाचे दोन फायदे आहेत बरं का. एक म्हणजे आपलं शरीर चंचल होतं, हलकं होतं, मन पण हलकं होतं. परंतु दुसरा आणि महत्वाचा फायदा आपल्याला असा आहे की हरिपाठाच्या चिंतनाने आपण आत्मधून स्थिर होतो, आत्मबुद्धीने स्थिर होतो, आत्मज्ञानाने स्थिर होतो. म्हणजे मारुतीरायांचं जर पाहिलं ना तर आपल्याला असं दृष्टीस येतं की मारुतीराय म्हणजे एक प्रकारचे वानरच आहे ना. आणि वानर कधी शांत बसणार नाही. वानर बाह्य दृष्टीने पाहिलं तर अत्यंत चंचल, सारखं इकडं फिर तिकडं फिर, बरोबर आहे का नाही. परंतु अंतर्दृष्टीने पाहिलं तर बुद्धिमत्तम वरिष्ठम म्हटलेले, बरोबर आहे का नाही मारुतीरायांना. तसं हरिपाठ आपल्याला बाह्य दृष्टीने अत्यंत चंचल करतो पण आत्मदृष्टीने स्थिर करण्याचं काम जर वारकरी संप्रदायातील कुठला जर ग्रंथ करत असेल तर तो हरिपाठ आहे, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी या हरिपाठातील पहिला अभंग या ठिकाणी आपण या सेवेसाठी घेतलेला आहे. माऊलींचं असं म्हणणं आहे की देवाच्या द्वारामध्ये जर क्षणभर जर उभा राहिला तर तुम्हाला 4 प्रकारच्या मुक्ती काय होतात, प्राप्त होतात. आता देवाच्या दारात जर क्षणभर उभं राहून जर 4 प्रकारच्या मुक्ती जर प्राप्त होत असतील तर आपण आयुष्यभर झालं दररोज देवाच्या दारात जातोय, क्षणभर काय 2-2 तास थांबतोय पण अजून आपल्याला मुक्ती प्राप्त झालेली नाही. तर ती का नाही झाली, म्हणजे आपलं काहीतरी गणित चुकत असेल. तर देव म्हणजे काय, देवाचं दार म्हणजे काय आणि क्षण म्हणजे काय आणि मुक्ती म्हणजे काय, याचं एक साधारण चिंतन आपल्याला आता थोडंसं आपल्या या मिळालेल्या वेळेमध्ये पाहायचं आहे. पुढे पुढे जाऊन माऊली त्या ठिकाणी काय सांगतात तर हरिमुखे माना, हरिमुखे माना पुण्याची गणना कोण करी. जर नुसतं मुखाने जर नाम जरी घेतलं तरी देखील आपल्याला मोजता येणार नाही एवढं पुण्याची आपल्याला काय होते, प्राप्ती होते. तिसरी गोष्ट अजून काय सांगितली माऊलींनी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. जरी संसारात जरी असला आपण तरी देखील जीवाने हरिनाम घेत राहा. आणि हे दुसरं तिसरं कोण सांगत नाही, माऊली तर ही गोष्ट सांगतात पण माऊली कोणाचा आधार घेतात तर वेदशास्त्र उभारी पाह्या सदा. 4 वेद 6 शास्त्र ओरडून ओरडून आपल्याला काय सांगतात की हरिमुखे माना, हरिमुखे माना पुण्याची गणना कोण करी. मग अशा प्रकारे देवाच्या दारात उभं राहून 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त करणारे कोण आहेत तर त्या ठिकाणी पांडव आहेत. पांडवांचं उदाहरण कोणी दिलं, ज्ञानदेव म्हणे व्यासांची या पुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. अशा प्रकारचं आपल्याला उदाहरण देतात की हे पहा, हे साक्षात तुमच्या पुढे उदाहरण आहे आणि तुम्हाला जर विश्वास नसेल तर पांडवांकडे पहा, त्यांना मुक्ती मिळालेली आहे. अशा प्रकारे माऊली या ठिकाणी पांडवांचं उदाहरण देऊन या ठिकाणी या त्यांचं जे प्रमाण आहे देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याला ते दुजारव देतात. अशाच प्रकारचा त्या ठिकाणी सरळ सरळ भावार्थ या अभंगाचा असण्याची शक्यता आहे. असा या ठिकाणी भावार्थ असेलच, अशातला काही भाग नाही, असा भावार्थ असेलच, अशातली काही फक्त त्याच्या बुद्धीच्या नुसार
त्या ठिकाणी आपण प्रयत्न करत असतो. आता काय होतं माहिती का, देवाची द्वारी उपाक्षण बरी ह्या अभंगावर तुम्ही कितीतरी वेळा चिंतन ऐकलेलं असेल, बऱ्याच जणांना माहिती असेल, परंतु काय असतं माहिती का, सोनं एका प्रकारचं असतं पण त्याला हजारो सोनार वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ज्याप्रमाणे करत असतात, त्याप्रमाणे आपला अभंग जरी असला तरी पण वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते, कीर्तनकार, प्रवचनकार त्या अभंगावर वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन मांडत असतात. आता मी जे चिंतन मांडणार आहे, बाकीचे चिंतन वेगळं मांडू शकतील. अशा प्रकारे आपण जसं घडवता येईल तसं या अभंगाला आकार देण्याचा प्रयत्न करूया. माऊली या ठिकाणी हरिपाठामध्ये खूप प्रकर्षाने एक गोष्ट सांगतात बरं का. काय सांगतात तर पहिल्यांदा साधना सांगतात आणि त्याचं फळ सांगतात. म्हणजे हरिपाठ प्रत्येक अभंगाचा जरी विचार केला आपण तरी देखील त्या प्रत्येक अभंगामध्ये आपल्याला पहिल्यांदा माऊलीने साधना सांगितलेली आहे आणि नंतर त्याची फलश्रुती सांगितलेली आहे. का बरं फलश्रुती सांगितलेली आहे तर आपल्या सांसारिक जीवनाच्या लेवलवर आपल्याला जर फलश्रुती जर भेटली नाही तर आपण सहजासहजी काम करत नाही. आता तुमचं ते वशिष्ठ गुरुकुल आहे ते ठीक आहे बाबा, फक्त असंच एक विनोदाचा भाग म्हणून बोलतोय की आपल्याला जर पगार भेटला नाही तर आपण काम करत नाही, बरोबर आहे का नाही. तसं फलश्रुती नसेल तर साधना करून फायदा काय. म्हणून माऊली या पहिल्या अभंगाचा जरी विचार केला तरी देवाच्या दारात उभं राहा क्षणभर ही झाली साधना आणि त्याची फलश्रुती काय तर तेने मुक्तीचारी साधी येल्या. ही झाली एक झाली साधना. नंतर सांगितलाय तो फलश्रुती. नंतर अजून काय सांगितलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, ही काय झाली साधना झाली साधना. आणि त्याच फलश्रुती काय, पुण्याची गणना कोण करी, बरोबर आहे का नाही. असं प्रत्येक अभंगाचा जरी विचार केला, एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीचे, बरोबर आहे का नाही. म्हणजे ही एक तत्व नाम साधिती साधन हे झालं साधना आणि द्वैताचे बंधन न बाधीचे हे काय झालं फलश्रुती झाली. अजून जरी पुढचा जरी विचार केला आपण, नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी, म्हणजे नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी ही जर साधना जर तुम्ही नित्य नियमाने जर केली तर त्या ठिकाणी आपल्याला फलश्रुती काय सांगलेली आहे ती पुढची सांगितलेली आहे. लक्ष घ्या. असं प्रत्येक अभंगामध्ये त्या ठिकाणी माऊलींनी पूर्वार्धात साधना आणि उत्तरार्धात फलश्रुती सांगितलेली. पहा ना माऊलींनी काय सांगितलेले पुढे, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले. काय सांगितलेलं आहे, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिले माझे हाती, बरोबर आहे का नाही. जर त्या ठिकाणी ते ज्ञानाचा हा जो हरिपाठ जे प्रकरण आहे ते सगळं ज्ञानावर आधारित आहे बरं का. हा हरिपाठचं चिंतन करणं हे साध्या कीर्तनकारांचं नवशिक्या प्रवचनकाराचं काम नाही. म्हणजे मी काय फार मोठा कीर्तनकार किंवा खोल चिंतन करणार आहे अशातला काही भाग नाही. परंतु हरिपाठाचं चिंतन करताना एक गोष्ट ऍक्सेप्ट करावी लागते की हरिपाठ दिसतो तेवढा उथळ नाही. ज्याप्रमाणे समुद्र आपल्याला वरून असा एकदम गंभीर दिसतो पण आतमध्ये किती खोल आहे त्याची खोलीचा अंदाज आपल्याला लावता येत नाही, म्हणूनच त्याला अथांग म्हणतात ना. तसा हा जो हरिपाठ आहे हा अथांग आहे. माऊली म्हणतात ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले. हो, ज्ञान कसं आहे, गूढ आहे. गूढ गूढ म्हणजे ते राजविद्या राजगुह्य म्हणतो ना आपण, गुप्त सिक्रेट किंवा सहजासहजी आकलन न होणारे अनाकलनीय गूढ असा या शब्दाचा अर्थ आहे बरं का. ज्ञान कसे आहे, गूढ आहे, अगम्य आहे, परंतु मला काय झालं ते ज्ञान आकलन झालं. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला आदले, मला ते ज्ञान भेटले माऊली म्हणतात. पण कशामुळे भेटले, त्यासाठी काय साधना करावी लागली, निवृत्तीने दिले माझे हाती. निवृत्तीनाथ हे ज्ञान माऊलींचे कोण आहेत, एक भौतिक दृष्टीने जरी भाऊ म्हटलं आपण तरी पण माऊलीने त्यांना भाऊ म्हणून कधीच पाहिलं नाही तर काय म्हणून पाहिलं,
त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहिले, हो गुरु म्हणून पाहिलेले आहे. ज्ञान गुणगम्य ज्ञान देवाला दिले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. जर गुरु सेवा जर आपण केली, काय साधना सांगितलेली आहे, गुरु करा, गुरु करा. आणि जर गुरु सेवा जर आपण केली तर ते आपल्याला काय देतात, ज्ञान देतात, ज्ञान. मग या हरिपाठाच्या शेवटी अजून एक अशी साधनं सांगितली की ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, बरोबर आहे का नाही. आणि समाधी संजीवन हरिपाठ जर आपण जर ज्ञान प्राप्त केलं तर ज्ञान हेच फक्त आपल्याला मुक्तीचे कारण आहे, बर का. हो, ज्ञानास मुक्ती जर पाहिजे असेल तर त्याचा काय आहे, बेस ज्ञान आहे. मुक्तीचा पाया काय आहे, ज्ञान आहे. म्हणून जर 4 प्रकारच्या जर मुक्ती जर आपल्याला प्राप्त करून जर घ्यायच्या असेल तर आपल्याला काय पाहिजे, ज्ञान पाहिजे, बरोबर आहे का नाही. हो, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून हे जे ज्ञान आहे ना, तर ते ज्ञानाच्या दरवाज्यात जर आपण जर उभं राहिलो तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतात, 4 प्रकारच्या मुक्तींची प्राप्ती होते. असं या ठिकाणी या अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगतात माऊली, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. म्हणजेच काय, तर या दार कुठलं बाबा, आपण हे बा, देव कुठं असतो, मंदिरात असतो ना, देव मंदिरात असतो, बरोबर आहे का नाही. आणि आपण जर मंदिराचं दार जर देवाचं द्वार जर म्हणून जर गृहीत धरलं तर तिथं अडचण अशी होते की माऊली म्हणतात की देवाची द्वारी उभा क्षणभरी. समजा त्या मंदिराच्या दाराला देवाचं दार समजून जर आपण उभं राहिलो तर त्या ठिकाणी मग क्षणभर उभं राहून आपल्याला मुक्ती प्राप्त होणार आहे का, तर नाही होणार. याचं कारण असं आहे की त्या देवाचं स्वरूप कसं आहे. हे पहा, माऊलींनी देवासाठी या ठिकाणी 2 शब्द वापरलेले आहेत, बरं का, लक्षात करा. किती शब्द वापरलेले आहेत, 2 शब्द वापरलेले. एक म्हणजे देव, देवाची द्वारी, बरोबर आहे का नाही. एक म्हणजे देव, आणि दुसरं देवासाठी कुठला शब्द वापरलेला आहे या अभंगामध्ये, हरी. हरी मुखे म्हणा, बरोबर आहे का नाही. मग देव हा जर शब्द वापरलेला आहे तर मग हरी हा शब्द वापरायची काय गरज होती माऊलींना, बरोबर आहे का नाही. जर मग ते असं म्हणू शकले असते, देवमुखी म्हणा, देवमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करे. असं काय चाल लावायला पण काय फार अवघड गेलं असतं, अशातला काय भाग नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणाला पण चाल लावता आली असती, आणि देवमुखी म्हणा, देवमुखी म्हणा ह्याला पण म्हणायला आपल्याला चाल लावता आली नसती, नसते का, देवा आली असती. परंतु देवाची द्वारी हे म्हणणं वेगळं आहे. आणि हरिमुखे म्हणा म्हणजे 2 शब्द आहेत बरं का. एक म्हणजे देव आणि दुसरा म्हणजे हरी. हरी म्हणजे काय, हा सगुण वाचक शब्द आहे बरं का. हरी म्हणजे सगुण वाचक शब्द. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो बा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी हे उनिया. हे काय आहे, देवाचं, हे देवाचं सगुण ध्यान आहे पा, सगुण रूप आहे ना देवाचं. आणि जे बाकीच्या कुठल्याही मंदिरात जावा, पांडुरंगाच्या मंदिरात जावा तर तिथं त्याला पांडुरंग म्हणणार. आपण जर भैरवनाथाच्या मंदिरात जर गेलो तर तिथं त्याला भैरवनाथ म्हणणार. मारुतीच्या मंदिरात गेलो तर त्याला मारुती म्हणणार. परंतु देव हा शब्द आपण कुठल्याही मंदिरात गेलं तरी वापरता येऊ शकतो बरं का. पांडुरंगाच्या मंदिरात जावा, आपण असं म्हणू शकतो की बाबा देवाचं दर्शन घेतलं का. भैरवनाथाच्या मंदिरात जावा, तिथं पण आपण देवाचं दर्शन घेतलं का. मारुतीच्या मंदिरात जावा, तिथं आपण म्हणू शकतो मारुतीचं देवाचं दर्शन घेतलं का. परंतु पांडुरंगाच्या मंदिरात गेला आणि तिथं जर म्हटला की बाबा रामाचं दर्शन घेतलं का, तर हे म्हणणं कसं विसंगती होईल ना, बरोबर आहे का नाही. भैरवनाथाच्या मंदिरात गेला आणि तिथं म्हटलं मारुतीचं दर्शन घ्या, चालणार नाही. परंतु देव, सगळ्या देवांना देव हा शब्द चालतोय. कारण का, तर सगुण रूप वेगळं आणि निर्गुण रूप वेगळं. देव हा शब्दाचं अर्थ काय, बरोबर आहे का नाही. म्हणजे देवाच्या दारात जर आपल्याला उभं राहायचंय तर देव हा शब्द म्हणजे काय. हरी म्हणजे हरी कुठं आहे ते आपल्याला माहिती. हरी कुठं आहे, पांडुरंग कुठं आहे. पंढरपूरला तर पांडुरंग आहेच, परंतु आपल्या प्रत्येक गावाच्या मंदिरात पांडुरंग आहे, बरोबर आहे का नाही. बाकीचे देव त्या मंदिरात आहे. परंतु देव शब्दाचा अर्थ काय,
तर देव हा शब्द दिव किंवा दिवा या धातूपासून आलेला आहे बरं का. कुठल्या धातूपासून? दिवा. मग दिवा म्हणजे काय किंवा दिव म्हणजे काय? तर हा शब्द काय आहे? प्रकाशवाचक आहे. आता काय चालू आहे? कुठला सण चालू आहे? आता दिवाळी चालू आहे ना, दिवाळी. हो, दिवाळी सण कशाचं हे द्योतक आहे, कशाचं प्रतीक आहे दिवाळी सण? तर दिव्या प्रकाशाचं प्रतीक आहे. बरोबर आहे का नाही? दिवाळी हे सण माऊलींनी पण त्या ठिकाणी ओवी सांगितली नाही पहा. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दे पोसळी ते योग्य आहे दिवाळी निरंतर. बरोबर आहे का नाही? म्हणजे दिवा दिवा हा शब्द काय आहे? प्रकाशवाचक आहे, प्रकाशवाचक. आपण संध्याकाळ झाली की दिवा लावतो. बरोबर आहे का नाही? दिवा म्हणजे आता लाईट लावतो तसं, परंतु 30-40 वर्षापूर्वी आपल्या घरी जेव्हा लाईट आलेले नव्हते, आपण तेव्हा काय लावायचो? दिवा लावायचो. आता बरेच लोक दिवे लावतात तसे, परंतु आता लाईट हा शब्द वापरला जातो बरं का त्याला. परंतु काय दिवा म्हणजे काय? दिवा कधी लावतो आपण? जेव्हा अंधार पडलेला असतो तेव्हाच दिवा लावतो ना. म्हणजेच काय? तर अंधारात प्रकाश मिळावा म्हणून दिवा लागतो. म्हणजे दिवा या शब्दाचा अर्थ काय? तर प्रकाश. प्रकाश म्हणजे हा काय असा भौतिक प्रकाश नाही बरं का. चंद्राचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश, तो प्रकाश नाही. तर हा ज्ञानाचा प्रकाश. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन कशासाठी आहे? विनोदासाठी आहे का? नाही. कीर्तन कशासाठी? नाचण्यासाठी आहे का? कोणाचा टाइमपास करण्यासाठी आहे का? जोक करण्यासाठी आहे का? करमत नाही म्हणून करण्यासाठी आहे का? तर कीर्तन काय आहे? ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी कीर्तन आहे. बरोबर आहे का नाही? आपण एवढं सगळेजण एकत्र येतो कशासाठी येतो? काय करमत नाही घरी का? एखादी सिरियल नाही आपल्या टीव्हीला म्हणून येतो का? नाही. तर कशासाठी येतो? प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश मिळवण्यासाठी येतो. म्हणजे दिव हा धातू काय सांगतो? तर देवाचं स्वरूप कसं आहे? प्रकाश वाचक आहे, ज्ञान वाचक आहे. जर थोडस खोल शब्द जर घ्यायचं म्हणलं तर देवाचं स्वरूप कसं आहे? सत चित आनंद स्वरूप आहे. बरोबर आहे का नाही? सच्चिदानंद. तो एक अभंग आहे पा. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणजे आपल्याला जर देव स्वरूप व्हायचं, आपण जर असं म्हणतो तर आपण काय म्हणतो? आपल्याला काय पांडुरंग व्हायचंय का? मारुती व्हायचंय का? भैरवनाथ व्हायचंय? नाही. आपल्याला काय व्हायचंय? देव जर व्हायचं असेल म्हणजे देव पहावया गेलो देवची. काय म्हणाला? हॅलो. काय नाही महाराज, चुकून त्यांचा स्पीकर चालू झाला होता. चालू द्या. ओके ओके ओके. म्हणजेच काय? देव म्हणजे काय? देव स्वरूप जर व्हायचं असेल तर आपल्याला कुठल्या सगुण देवाविषयी नाहीये हे चिंतन. तर प्रकाश वाचक, ज्ञान वाचक, ज्ञान प्राप्त करून त्या ठिकाणी देव पाहावया गेलो देवाची होऊनी ठेलो. अशा प्रकारे आयुष्याची या साधने सच्चित आनंद पदवी घेणे. म्हणजेच काय? तर देव हा प्रकाशवाचक, ज्ञानवाचक शब्द हे जर क्लिअर झालं तर मग देव असा आहे की देवाला मर्यादा नाही. हरीला मर्यादा आहे, मारुतीला मर्यादा आहेत, पांडुरंगाला मर्यादा आहेत, पण देवाला मर्यादा नाही. हे पहा, देवाला देशाने मर्यादा नाही. म्हणजे तो येथेही आहे तेथेही आहे. इथं आपल्या पुण्यामध्ये पण आहे देव आणि तिकडं अमेरिकेला पण आहे देव. फक्त नावं वेगळी असेल पण देव हे तत्व आहेत. बरोबर आहे का नाही? किंवा इथं पण आहे, वैकुंठात पण आहे, बरं तो पाताळात पण आहे. म्हणजेच काय? देवाला देशाने मर्यादा आहेत का? नाहीयेत. बरोबर आहे का नाही? तो सगळीकडे आहे. काय प्रमाण आहे ते? विठ्ठल विस्तारला जणी सप्तमी पाताळे हरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल सगळीकडे आहे. या देशात देव आहे तिकडे नाही असं कुठलंही स्थान नाही. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कोण ठाव असे परिप्राण्याच्या नाही आहे. ते पाहूया आपण. आता आपण देशाच्या अनुषंगाने पाहतोय की बाबा देव सगळीकडे आहे. म्हणजे सगळ्या देशाच्या त्याला सीमा नाही. देव सगळीकडे आहे हा एक झाला विषय.
बरं तो प्रत्येक काळात आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे अगोदर पण होता, आज पण आहे आणि नंतर पण असणार आहे. आपण काल पण होतो, बरोबर आहे का नाही? आज पण आहोतच आणि उद्या पण नाही असणार आहे. उद्या लगेच काय जाणार नाही आपण तसं. परंतु आपल्याला एक 5-50 वर्षाची अजून आपल्याला मर्यादा आहेच ना. पण बरं 5-50 वर्षानंतर आपण असूच याची काय गॅरंटी आहे का? हा, याची गॅरंटी नाहीये. तसं देव अगोदर होता, नंतर आता पण आहे आणि तो नंतर पण असणार आहे. पहा आता त्या ठिकाणी आपलं काकड आरती चालू आहे, त्यामध्ये बागुल प्रकरणाचा आपलं एक अभंग जात असतो. बागुल, पहिला बागुल तो आईसा, त्याचे नाव म्हणती मासा, शंखासुर वधिला कैसा, चारी वेद आणि येणे, बरोबर आहे का नाही? हा अभंग जर तुम्ही सर्व जर पाहिला तर त्यामध्ये मासा अगोदर होता, नंतर कासव आलं, नंतर वामन आले, नंतर बौद्ध राम आले, कृष्ण आले, नंतर मग आता कलियुगामध्ये बौद्ध आले आणि नंतर आता सध्या पांडुरंग आहेत आणि नंतर हे पण आहे, कोण येणार आहे? कल्की अवतार येणार आहे. बोलत आहे, तुम्हाला काय बोलायचंय का? असं बोलतो की त्याला देशाने मर्यादा नाही, त्याला कालाने मर्यादा नाही आणि त्याला वस्तूने पण मर्यादा नाही, बरं का? म्हणजे काय वस्तूने मर्यादा नाही म्हणजे तो इथं तो फॅन फिरताना दिसतोय तो त्यात पण आहे, हे सिलिंग दिसतंय तो त्यामध्ये पण आहे, तो आपल्यामध्ये तर आहेच आहे. बाहेर कुठलीही वस्तू घ्या त्यामध्ये देव आहे. आता कोणीतरी प्रमाण दिलं होतं की देव जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिलं विठ्ठलची विठ्ठल, बरोबर आहे का नाही? विठ्ठल जळी स्थळी भरला. कुठलंही असं ठिकाण नाही की त्यामध्ये कुठलीही अशी वस्तू नाही की त्यामध्ये चर अचर सगळ्या पदार्थामध्ये काय आहे? कण कण में है भगवान, बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याला काय देशाने मर्यादा नाही, कालाने मर्यादा नाही आणि वस्तूने मर्यादा नाही. असं जर देवाचं जर स्वरूप जर असेल ताई, तर मग मला सांगा तुम्ही त्याचं दार आपण कुठलं समजायचं, बरोबर आहे का नाही? समजा आता समजा एखाद्या लाकडात जर देव आहे तर त्याला काय लाकड फोडून आपण आतमध्ये जाणार, आपण थोडीच फक्त प्रल्हाद देव, बरोबर आहे का नाही? तर देवाचं दार कुठलं समजायचं मग? तर त्याचं याचं उत्तर असं आहे की देवाचं द्वार हे ज्ञानद्वार आहे, ज्ञानद्वार. ज्ञानाच्या दरवाज्यात जर आपण जर उभं राहिलो तरच आपल्याला हे पहा, देवाचं दर्शन करण्यासाठी आपल्याला काय लागतं? जर भौतिक दृष्टीने जर पाहिलं तर देवाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर आपल्या डोळ्यांनी आपण देवाचं दर्शन घेऊ शकतो, परंतु देवाला जाणून जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आपण साध्या डोळ्यांनी जास्तीत जास्त मूर्तीपर्यंत पोहोचू शकतो, बरोबर आहे का नाही? परंतु देवापर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला ज्ञानाशिवाय पर्याय नाहीये, लक्षात घ्या. म्हणून द्वार कुठलं सापडलं आपल्याला? तर ज्ञान हे दार सापडलं. देवापर्यंत जर पोहोचायचंय, देवाच्या दारात जर पोहोचायचं, त्याला देवापर्यंत जर पोहोचायचं तर देवाचं दार कुठलं? ज्ञानदार. मंदिराचं दार म्हणजे देवाचं दार नाही, लक्षात घ्या. हे आता आपल्याला दार क्लिअर झालं, बरोबर आहे का नाही? म्हणून त्या दारात जर उभं राहायचं असेल तर ज्ञानाच्या दारात उभं राहा, एवढं फक्त माऊलींना इथे सांगायचंय. मग ज्ञानाच्या दारात उभं राहायचं म्हणजे नेमकं त्या ठिकाणी कोण उभं राहू शकतं बाबा? तर ज्ञान, हे पहा, ज्ञान जर मिळवायचं असेल तर माऊलींची एक ओवी आहे पहा, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया बसावे सर्वस्वेशी, बरोबर आहे का नाही? संतांचं गुरूंचं जर सेवा केली तर तुम्हाला ज्ञान मिळू शकतं, ही गोष्ट वेगळी, तो स्वतंत्र विषय आहे. परंतु जर ज्ञान जर मिळवायचं असेल तर 4 गोष्टी महत्वाच्या असते, बरं का? एखाद्या दरवाज्यात जर आपल्याला जायचं असेल, एखाद्या 4 पायऱ्या आपल्याला चढून जावं लागतं, बरोबर आहे का नाही? तसं ज्ञानाच्या दरवाज्यात जर उभं राहायचं असेल तर 4 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात, बरं का? तर 4 पायऱ्या कुठल्या? तर त्यातली पहिली पायरी आहे चित्तशुद्धी, एक. दुसरी पहिली पायरी आहे नामजप, बरं का? पहिली पायरी काय आहे? नामजप. दुसरी पायरी आहे चित्तशुद्धी. तिसरी पायरी काय आहे? विवीर दशा. विवीर दशा म्हणजे वैराग्ययुक्त मुमुक्षु दशा, बरं का? साधी मुमुक्षु दशा नाही, म्हणजे साधी साधक अवस्था नाही, वैराग्यवान साधक, त्याला म्हणतात विवीर दशा.
आपली कुठली अवस्था आहे? आपली साधका, साधी साधका. आपल्याला वैराग्य प्राप्त आहे का? आपल्याला वैराग्य प्राप्त नाही. वैराग्य जर आपल्याला प्राप्त असत आपण फॅन खाली बसलो असतो का? नाही, कुठल्या तरी झाडाखाली जाऊन बसलो असतो. तर विनोदाचा भाग सोडून द्या. विविर दशा वैराग्ययुक्त आणि नंतर म्हणजे नामजप ही पायरी चढायची. नंतर त्या पायरीवरून चित्तशुद्धी या अवस्थेला आपण प्राप्त होतो. चित्तशुद्धीवरून आपल्याला विविर दशा प्राप्त होते, म्हणजे वैराग्ययुक्त साधक अवस्था. आणि त्या वैराग्ययुक्त साधक अवस्थेतून मग आपल्याला काय होतं, ज्ञानप्राप्ती प्राप्त होते. आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मग त्या ठिकाणी काय होतं, आपल्याला 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात असं माऊली सांगतात. म्हणून काय आहे, ज्ञानाच्या दरवाज्यात जर उभं राहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, पहिल्यांदा नाम जप चांगला करावा लागतो. नाम जप, नाहीतर ज्ञान हे ग्रंथ वाचून अभ्यास करून भेटत नाही. बरोबर आहे का नाही? ग्रंथ वाचून ज्ञान वाचून जर आपल्याला जर ज्ञान भेटलं असतं, त्याच्या हे बा ग्रंथ वाचून अभ्यास करून फक्त आपल्याला अहंकार भेटू शकेल. बाबा मी कीर्तनकार झालो, मी प्रवचनकार झालो, मी एवढा मोठा भागवतकार झालो, हे अहंकार प्राप्त होईल, पण ज्ञान प्राप्त होणार नाही. ज्ञान प्राप्त होणं आणि कीर्तनकार होणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत बरं का. कीर्तनकार झाला म्हणजे ज्ञान प्राप्त झालं असं समजण्याची काही आवश्यकता नाही. बरोबर आहे का नाही? काही चुकत असेल तर सांगा बरं का. तर ज्ञान ही खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणून त्यासाठी नाम जप हे फार महत्वाचं आहे बरं का. बरेच कितीतरी साधक लोक, आपण आता हे कीर्तनाचा आणि ह्याचा अभ्यास करता करता आपल्याला कधी नामच स्मरणाला वेळ भेटतो म्हणून, म्हणजे मला तर भेटत नाही बरं का. म्हणजे एकदम थोडस जरा स्पष्ट सांगतो की म्हणजे आपलं आत्मनिवेदन करणं काय आपल्याला काय चुकीचं नाही तसं. परंतु नाम जप जर केला चांगला तर त्या ठिकाणी ज्ञान लवकर प्राप्त होतं. नाम जप केल्यानं चित्तशुद्धी म्हणजे काय, की दुसऱ्याविषयी वैरभाव नसणे, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक, तरीच कृपा करील नारायण. म्हणजे सगळी जनता जी आहे ती जनार्दन आहे अशा प्रकारची दृष्टी येणे त्याला म्हणतात चित्ताची शुद्धी. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यांचा त्या ठिकाणी अंतर्भाव समूळ जाणे त्याला म्हणतात चित्ताची शुद्धी होणे. चित्ताची शुद्धी जर झाली तरच त्या ठिकाणी पुढची पायरी आपल्याला अशी भेटते. काय भेटते? विविर दशा. विविर दशा म्हणजे वैराग्ययुक्त साधका अवस्था, वैराग्ययुक्त मुमुक्षु अवस्था. साधकाची अवस्था कशी असावी? तुकाराम महाराजांचं सुंदर प्रमाणे बरं का. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाही, लोलुप्यता काय निद्रे तेजी नावे, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती, स्त्रियांशी भाषण, प्राण केल्या जाण बोलू नये, संग सज्जनांचा, उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी. तुका म्हणे आयशा साधनी जो राहे तोची ज्ञान लाहे गुरु कृपा. बरं का, ज्ञानावरच आलो आपण बरं का. पडतात तुका म्हणे आयशा साधनी जो राहे. कुठल्या साधनी? ही जी आता लिस्ट सांगितली ना मी, ती त्या लिस्टनी जर केलं तर ज्ञान म्हणजे काय, आपल्याला जर साधका अवस्था, जर वैराग्ययुक्त साधका अवस्था म्हणून, तर त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना वैराग्याची मूर्तिमंत पुतळे का म्हणतात बाबा? कारण त्यांनी काय केलेलं आहे, प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागेली, अनुतापाचे ज्वाळे देहबुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटवून दाखवली, अहमता ममता दौडवली, निज शांती वरिली. अशा प्रकारचं वैराग्य, एवढं भयानक वैराग्य त्या ठिकाणी तुकाराम महाराजांकडे होतं बरं का. म्हणून त्यांची साधक अवस्था एकदम चांगली होती, म्हणून त्यांना ज्ञान प्राप्त झालं बरं का. म्हणून त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि अशा प्रकारे या 5 पायऱ्या चढले. नुसतं हे पहा, नुसतं त्या ठिकाणी भजन करून ज्ञान प्राप्त होत नाही. बरोबर आहे का नाही? नुसतं भजन केलं, भजन म्हणजे काय, टाळ विणा आणि पकवाज वाजवणं म्हणजे भजन आहे का? नाही. भजन म्हणजे भक्ती. भक्ती जर नीट नाही केली ना, भजन केले ओंगळवाने नरका जाणे चुके ना. बरोबर आहे का नाही? जर आयुष्यभर भक्ती केली, आयुष्यभर वारी केली, पण नीट नाही केली, नुसता खात जागा नाही, गात जागा. वारीला जाताना गात गेलं पाहिजे. स्वर्गीय महाराज दिंडी घेऊन जातात पहा, तसं एकदम असं बाकीचे बरेच जण इकडं तिकडे तिकडं हे खात, भजी खात, पाव खात जातात वारीला, पण तशी जर वारी करून चालत नाही. भजन कसे
ओंगळवाणी झालं तर मग किती 40 वारे गेले तरी नरकात जाण्याची शक्यता असते बरं का, ते टाळता येत नाही. म्हणून केलं तर नीट, नुसती माळ घातली चालत नाही. त्याला माळेचे नियम पाळावे लागतात, की बाबा त्या ठिकाणी खोटं बोलू नये माळकऱ्याने किंवा तंबाखू खाऊ नये. बरेच जण आपले वारकरी संप्रदायातील पण बरेच जण तंबाखू खात असतात बरं का, परंतु त्या ठिकाणी हा नियम आहे वारकरी संप्रदायाचा तसा. तसं वारकरी संप्रदायाने सर्वांनाच आपलंसं केलेलं आहे, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. परंतु सुरुवातीला जर बालवाडीत असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला आपण एक्सक्यूज करू शकतो की बाबा याला काही येत नाही अजून, किंवा याचा गणवेश नाही नीट, किंवा हा अजून नीट बसत नाही, तेच खोड्या करतो. परंतु 10वीला गेल्यावर मात्र वरणार का रे बाबा तू काय आता बारीक राहिलाय का, नीट वाग. आपण एखादा मास्तर असं बोलू शकतात ना. तसं वारकरी संप्रदायामध्ये नियमाशिवाय वारकरी संप्रदाय नाही. म्हणून माळकरी असेल, नुसतं माळकरी असून चालत नाही, नियम पाळावे लागतात. कीर्तनकार असेल तर अभ्यास करून कीर्तन करावं, बरोबर आहे का नाही. अभ्यास केल्याशिवाय, हे पहा एक सांगू का तुम्हाला, अभ्यास न करता कीर्तन करणं ही खूप अवघड गोष्ट आहे बरं का. तशी अभ्यास करून कीर्तन केलं तर ते सोपं जातं. पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन. पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन, तरीच म्हणजे ते तरीच ते फळ आपल्याला मिळू शकतं बरं का. आणि बरेच जण काय करतात, एकदम अंदाज पंचे त्या अभंगाचा त्यांचा पूर्ण 2 तास कधीही संपर्क येत नाही. परंतु अभ्यासे प्रगटावे नाहीतर झाकोणी असावे, प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. अभ्यासोनी प्रगटावे, अभ्यास करूनच प्रगट व्हावं लागतं. मग सांगायचा भावार्थ एवढाच आहे माझा उद्देश, की बाबा कीर्तन कसं करून चालत नाही, अभ्यास करून करायचं एवढंच फक्त. माळ जरी असेल तरी पण नियम पाळावे, भजन नीट करावे. तसं जर ह्या सगळ्या गोष्टीने जर केलो नाही आपण, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या 4 गोष्टी शिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. हे झालं ज्ञानाचं द्वार. आणि त्या द्वारात जर आपण क्षणभर उभा राहिलो तरच आपल्याला त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त होऊ शकतात. मग क्षणभर म्हणजे काय, एका क्षणात जरी असं ठीक आहे बाबा, ज्ञानाच्या दारात जरी उभं राहिलो आपण आणि काय क्षणभर उभं राहिलो तरी आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होणार, अशातला काय भाग आहे का, तर तसं अजिबात नाही बरं का. क्षणाचा अर्थ काय, एक सांगू उदाहरण, की बाबा एक दगड आहे आणि त्याला फोडायला 13 घाव मारावे लागले. किती घाव मारावे लागले, 13 घाव मारले आणि 14व्या घावाला तो दगड फुटला. तर 14व्या घावाला जर तो दगड फुटला तर 13 घाव वाया गेले असे म्हणावे का, तर नाही. लक्षात घ्या, प्रत्येक घावागणिक तो दगड काय होत गेला, त्या ठिकाणी अशक्तपणे केला, 14व्या घावाला तो फुटला. तसं सुरुवातीपासून मागे बहुता जन्मी ह्याची करत आलो आम्ही, भवताप श्रमी दुःखी पिळले निवू त्या. आपण माग भरपूर जन्म, आपण आता का बरं हे करतोय, बरोबर आहे का नाही. आपण आता भजन करतोय, कीर्तन करतोय, वारी करतोय, आता आपण ह्या जन्मातच करतोय अशातला काय भाग नाही. आपण मागच्या कित्येक जन्मात वारी केली नसती, मागच्या कित्येक जन्मात देवाची भक्ती केली नसती, तर ह्या जन्मात आपल्याला भक्ती करायला भेटली असती का, नसती. लक्षात घ्या. म्हणून मागचे असंख्य क्षण त्या ठिकाणी आपण भक्ती करत आलो आणि पुढेही अजून भरपूर क्षण, जोपर्यंत हे बा ज्या क्षणाला मुक्ती प्राप्त होते तो क्षण बरं का, म्हणजे त्याच्या अगोदरचे असंख्य क्षण 7व्या अध्यायात माऊलींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. ज्ञान कधी प्राप्त होतं, बहुनाम जन्म ना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. ज्ञान कधी प्राप्त होतं, तर भरपूर जन्म गेल्यानंतर, व्यतीत केल्यानंतर, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तयाचे हे महाद्वीप पातलो प्रभू. माऊलींना सुद्धा एका जन्मात काय उपस्थित ज्ञानी ह्या जन्मात झाले, परंतु मागचे जन्म किती कल्पच्या कल्प जन्म त्या ठिकाणी, असंख्य जन्म त्या ठिकाणी घेतले, तेव्हा ते ज्ञान प्राप्त झालेले. म्हणून क्षण म्हणजे एक क्षण असा या ठिकाणी अर्थ न घेता भरपूर जन्मातले असंख्य क्षण असा त्याचा अर्थ घेऊन जर आपण असे असंख्य क्षण जर आपण त्या ज्ञानाच्या दरवाजात जर उभं राहिलो, तर एक क्षण असा येतो की आपल्याला मुक्तीची प्राप्ती होते. असा त्या एका क्षणाचा अर्थ आहे बरं का. नाही तर क्षणभर म्हणल्यामुळे एका क्षणातच मला
मुक्ती द्या माऊलींकडे तुम्ही असं म्हणलं तर चालणार नाही. या क्षणाचा अर्थ असा आहे की मागचे भरपूर क्षण आणि अजूनही पुढे भरपूर क्षण आपल्याला जेव्हा जातील, परंतु एक क्षण असा येईल की त्या ठिकाणी आपल्याला मुक्तीची प्राप्ती होईल. तो क्षण येईपर्यंत फक्त ज्ञानाचा दरवाजा सोडायचा नाही. हो, नाहीतर एका माणसाने दारू सोडली आणि काही दिवस गेले परत घ्यायला लागला, असं चालत नाही ना. सोडली तर सोडली आयुष्यभर पूर्ण. तसं आता राहिला 5 मिनिटं ज्ञानाच्या दरवाज्यात आणि मला ज्ञान प्राप्त नाही झालं म्हणून परत गेला इकडे तिकडे हिंडायला, तसं चालत नाही. क्षणभर म्हणजे प्रत्येक क्षण, बर का, प्रत्येक क्षण. तरी गाय से करी या आठा पहारा माझारी मोठके निमिष भरी देखो तुझ्या, असं 12व्या अध्यायामध्ये ओळी आहे. प्रत्येक क्षण हा त्या ठिकाणी मुक्तीसाठी प्रयत्न. तेव्हा 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात बरं का. 4 प्रकारच्या मुक्ती म्हणजे कुठल्या मुक्ती बाबा? की मुक्ती सांगितलेलं आहे, सर्वांना माहितीच आहे. समीपता आहे, सलोकता आहे, स्वरूपता आहे आणि सायुज्यता आहे. समीपता म्हणजे देवाच्या जवळ आपल्याला थांबता येतं. समीपता, हो, काय प्रमाण आहे? लक्ष्मी वल्लभ नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हो, असं नित्य नेमाने जर आपण या ज्ञानामध्ये राहिलो तर आपल्याला लक्ष्मी वल्लभ तया जवळी, आपल्याला देव तर जवळ घेतात, तर देव जवळ तरी येतात. 2 कुठल्या तरी गोष्टी आपल्याला होऊ शकतात. समीपता, सलोकता. त्या ठिकाणी वैकुंठ भुवनी घर केले. काय होतं? आपलं कुठं घर होतं? वैकुंठ भुवनात, म्हणजे देवाच्या जवळ, देवाच्या लोकात आपल्याला राहायला भेटतं. समीपता, सलोकता, स्वरूपता. आपल्याला काय होतं? स्वरूपता प्राप्त होते. म्हणजे स्वरूप म्हणजे आपल्याला 4 हात येतात. आपल्याला जास्तीत जास्त 2 शिंग येतील. स्वर्गीय महाराज बऱ्याच जणांना म्हणत असतील, काय रे बाबा तुला शिंग फुटली का काय? तर आपल्याला जास्तीत जास्त शिंग फुटू शकतात, पण चतुर्भुज नर होऊन ठेले ही अवस्था येणं सोपी आहे का? नाही. हो, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. त्यासाठी काय व्हायला लागेल? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रचे बोये देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपन्नेला मुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. याला काय म्हणतात? स्वरूपता मुक्ती म्हणतात. म्हणजे आपल्याला काय होतं? देवाचं स्वरूप येतं, देवासारखं आपण दिसायला लागतो, तेजस्वी दिसायला लागतो, ज्ञान प्राप्त होतं. अशा प्रकारच्या ह्या 3 मुक्ती झाल्या. आणि शेवटची 4थी मुक्ती सायुज्यता. खूप ही मुक्ती महत्वाची आहे. सायुज्यता म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होणं आणि सगळीकडे दृष्टीने काय दिसणं? तर देव दिसणं. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी रावतो ज्ञानी याची एकू. त्या ज्ञानाला कुठल्या प्रकारची दृष्टी येते? तर हे समस्तही श्री वासुदेव, हे जे सगळं जग दिसतंय, समोरचा वैरी जरही असला तरी त्यामध्ये देव दिसायला पाहिजे, अशा प्रकारचा भाव ज्याच्यामध्ये येतो तेव्हा त्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. काय प्रमाण आहे? ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले. असे एकही जागा अशी राहत नाही की तिथं देव नाही आणि देवाचं धाम नाही. त्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. अशा प्रकारे देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियेल्या. उभा म्हणजे काय? उभा म्हणजे आता निवडणुकीचं वार आहे ना, सगळेजण उभे आहेत. उभे, मी उभा आहे असे जण म्हणतात ना. लक्ष ठेव रे बाबा, मी उभा आहे. आता उभा म्हणजे काय? उत्सुक आहे, उत्सुक. ज्ञानाच्या दारात असं गळफटून बसून चालत नाही, उत्सुक राहावं लागतं. सारखं स्वतःला सावधान ठेवावं लागतं. तरी अवधान एकले दिजे. सारखं लक्ष ठेवावं लागतं बरं का. हो, नाहीतरी मन कुठं जाईल, काय करल, काय कधी घसरून पडल, सांगता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी उभा का म्हटलेलं आहे? तिथं दक्ष राहायचं.
आणि सावधान राहायचं, उत्सुक राहायचं कशाच्या बाबतीत, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. असा सरळ या अभंगाचा प्रथम चरणाचा भावार्थ आहे. नंतर आपण पाहिलं बाबा ज्ञानाची काय, बरं पहिली आपण पायरी पाहिली तर काय पाहिलं, नाम जप. ते दुसऱ्या अभंगामध्ये चिंतन सांगितलेलं बघा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बरोबर आहे का नाही? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा दोनदा सांगितलं, विरुक्ती केलेली आहे. बऱ्याच जणांना आपण चिंतन ऐकतो मोठमोठ्या जुन्या कीर्तनकारांकडून, अनुभव संपन्न कीर्तनकारांकडून, बाबा इथं द्विरुक्तीचा दोष आहे, तरी पण हा द्विरुक्तीचा दोष त्या ठिकाणी स्वीकारून काही ठिकाणी तर 3-3 वेळा सांगतात, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. हा तिरुक्ती, तिरुक्ती म्हणजे 3 वेळा, ट्रिपल टाइम 3 वेळा सांगितलेले. मग इथं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा एकदा जरी सांगितलं असतं तरी कळालं नसतं का? पण काय होतं माहिती का, एकदा सांगून कळत नाही, म्हणून दोनदा सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि काय होतं माहिती का, फुकटाला किंमत नसते. स्वर्ग महाराज बरोबर आहे का नाही? फुकटाला किंमत नसते, लक्षात घ्या. नाम हे फुक नाम फुकाचे फुकाचे म्हणतो ना आपण, की ते साधं सिंपल या फक्त आपल्याला जीवेवर नाव आणायचे, परंतु बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. त्याला खूप मोठं प्रारब्ध लागतं माहिती का. नाम, देवाचं नाम येणं हे देवाच्याच हातात आहे बरं का. तो कोणावरही कृपा करत नाही. हो, तसं जरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे जरी म्हटले तरी काय महिलांना तांदूळ निवडता हरिपाठ म्हणणं काय सोपं नाही का? सांगा बरं तुम्ही. किंवा स्वयंपाक करता हरिपाठ म्हणणं सोपं नाही का? पण किती महिला हरिपाठ म्हणतात, किती पुरुष नसत्या. महिलांना दोष नाही बघा, आम्हाला पण सांगतोय, म्हणजे पुरुषांना पण. किती पुरुष असे टीव्ही बघत बसतील पण हरिपाठ म्हणणार नाही, देवाचं नाव घेणार नाही, कारण ती गोष्ट सोपी नाही. तर या ठिकाणी कलियुगामध्ये तरायचा जर कुठला उपाय असेल तर तो आहे हरिनाम. काय आहे? हरिनाम. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हो, युक्ताहार न लगे अनेक साधने, अल्पे नारायणे दाखविले, कलियुग माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. हो, हरिनामाशिवाय ते काय कुठलं संत तरणोपनिषद म्हणून एक ग्रंथ आहे बरं का. त्याच्यामध्ये नारद आणि हे ब्रह्मदेवाचा संवाद आहे. नारद आणि ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे नारदांचे वडील. वडिलांना विचारले की कलियुगामध्ये तरण्याचा उपाय सांगा. मग म्हणले आता रामाचं आणि कृष्णाचं लयच नाव जप झालेलं आहे, त्यांनी जरा वेगळा मंत्र तयार केला बरं का ताई. काय? ब्रह्मदेवाने वेगळा मंत्र तयार केला. कुठला मंत्र तयार केला? आपण जेवताना मंत्र म्हणतो बघा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, असा 32 अक्षराचा मंत्र त्या ठिकाणी तयार केला. त्यामध्ये काय काय आहे? राम पण आहे, कृष्ण पण आहे आणि हरी पण आहे. हो, ते इस्कॉन वाले पा, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, तो मंत्र म्हणत असतात बरं का. आणि ते पण भर चौकात न लाजता. आपण मंदिरात पण लाजतो नाचायला किंवा ते नाव घ्यायला आपण मंदिरात सुद्धा नाचतो. ते लोक बिनधास्त बरं का, भर चौकात नाचतात. आपल्याला नाचायला सांगा बरं, टाळ घेऊन एखाद्या जर मैतीला जरी जायचं म्हटलं तरी आपण भजनाला लाजतो, जर बरोबर आहे का नाही. तर हरिमुखे म्हणा साक्षात ब्रह्मदेवाने याला, आणि हरिपाठामध्ये ह्याच्याविषयी तर सुंदर प्रमाणच आहे. साध्या कशाला हरी 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 मंत्र हा शिवाचा. हो, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती ते वाचा तया मोक्ष हा. ह्याचे चांगलं प्रमाण आलं बरं का. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. नुसतं हरी हरी म्हटल्यानं काय होतं? मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे आपण जे पहिल्या चरण पाहिलं की त्याने चारी मुक्ती साधलेल्या, तर हरिमुखे म्हणा त्यांनी पण त्या ठिकाणी 4 प्रकार मोक्षाची प्राप्ती होते. मग त्या ठिकाणी काय फळ सांगितलं? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्य येणे म्हणजे काय? पाप जाणे. आणि जोपर्यंत पाप जात नाही तोपर्यंत ज्ञान येत नाही बरं का. कोणीही मंदिराची पायरी चढत नाही, बरोबर आहे का नाही. कोणी म्हणजे
कोणी मंदिर आपण म्हणतो ना हे काय कुणाचंही काम आहे का तेव्हा असं नाही. कोणीही मंदिराची पायरी चढत नाही. ज्याच्या नशिबात आहे तोच मंदिराची पायरी चढतो. बरोबर आहे का नाही? तसं ज्याची पाप गेलेली आहेत आणि ज्याचं पुण्य उदयाला आलेलं आहे, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. बरोबर आहे का नाही? जर पुण्य जर फळाला आले, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. काय पुढं तर त्यामध्ये सांगितलेलं की बाबा भगवंत भेटतात. तसं जोपर्यंत पाप जात नाही आणि पुण्य येत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी ज्ञानाच्या दरवाज्यात उभं राहू शकत नाही. म्हणून हरिमुखे म्हणा नाम जप करा सारखा. त्याने काय होईल? पाप जाईल आणि पुण्याची प्राप्ती होईल. नाहीतर तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. बरोबर आहे का नाही? जर पाप झालं असेल तर आपल्याकडून हे सगळे जे सात्विक कर्म आहे, भजन कीर्तन आहे ते होत नाही. एखाद्या कीर्तनाला निघाला, एक जण कीर्तनाला एका सोबत येणार होता, त्याने फोन केला, काय रे बाबा चल की रे पटकन कीर्तनाला जायचे उशीर होते. नाही रे पाहुणे आले. तिथं ते पाहुणे आलेले नसतात तर त्याचं पाप त्याच्या ठिकाणी आडवा आलेला असतं. म्हणून काय करा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्यासाठी पाप जात आणि पुण्याची प्राप्ती होते. बरं का? पुण्याची प्राप्ती म्हणजे किती पुण्य, पण काय एक पुण्य 2 पुण्य. टाइम संपला तर मला सांगा बरं का, नाही तर मी बोलतच राहणार आहे. हा टाइम झालेला आहे. झालेलं आहे ना? 2 मिनिटं घेऊ, 2 मिनिटं. हो चालेल. हो. तर किती पुण्य सांगितलं, पुण्याची गणना कोण करी. मोजता येणार नाही एवढ्या मोठं पुण्य आपल्याला भेटणार आहे. बरं का? मग एवढं मोठं पुण्य कशाने भेटतं? हे पहा, 2 प्रकारचे पुण्य असतात बरं का. एक साधं पुण्य आणि एक विशेष पुण्य. साधं पुण्य कर्माने भेटतं आणि विशेष पुण्य नामाने भेटतं. साधं पुण्य कर्माने भेटतं म्हणजे कुठल्या कर्माने? समजा एखाद्या ठिकाणी काकडा चालू आहे, तिथं आपण पावती केली. एखाद्या ठिकाणी काकड्याला नाश्ता दिला, कुठं वारीला पंगत दिली. हे झालं कर्म. त्या कर्मातून आपल्याला पुण्य भेटतं. बरोबर आहे का नाही? भले 2 नंबरचा पैसा असू द्या आणि त्या पैशातून जरी आपण पंगत दिली तरी पण आपल्याला पुण्य भेटतं. पण त्या पुण्याने आपल्याला देव भेटणार नाही. एखादा स्मगलिंग करतोय आणि त्या मिळालेल्या पैशातून जाऊ दे 50 कोटी भेटले तर आपल्याला 1 कोटभर रुपये आपण भागवत कथा ठेवूया. मग त्या कोटभर रुपये खर्च करून केलेल्या भागवतातून त्याला काय होतं? पुण्याची प्राप्ती होते. परंतु ती पुण्याची प्राप्ती देव प्राप्ती करण्यासाठी पुरेशी ठरत नाही. ते जास्तीत जास्त कुठपर्यंत नेऊ शकेल तुम्हाला? हे पहा, साधं पेट्रोल विमानात टाकून चालेल का? साधं पेट्रोल विमान चालणार नाही. त्यासाठी विशेष पेट्रोल लागतं. तसं साध्या पुण्याने तुम्ही स्वर्गाची प्राप्ती करू शकता, परंतु देवाची प्राप्ती करण्यासाठी फक्त विशेष पुण्य लागतं. आणि ते विशेष पुण्य कशाने भेटतं? तर नामाने भेटतं. नामाने. म्हणून किती पुण्य भेटतं? पुण्याची गणना कोण करे. असं विशेष पुण्य त्या 12व्या अध्यायामध्ये चिंतन आलेले पहा. स्वर्गा पापात्मके पुण्य म्हणजे स्वर्गाला जायचं असेल तर पुण्यात्मक पाप, पापात्मक पुण्य, असं मिश्रित जर पुण्य असतं ना, मिश्रित पुण्य म्हणजे चुकीच्या मार्गाने मिळालेले पैशाच्या आधारे पंगत देणे, हे पाप मिश्रित पुण्य आहे बरं का. आणि पाप मिश्रित पाप असं त्याने तर नरकालाच जातं. परंतु माते जे नाही पाविजे ते शुद्ध पुण्य. ते शुद्ध पुण्याची प्राप्ती कशाने होते? तर या नामाने होते बरं का. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बरं 3ऱ्या चरणात काय सांगितलं? असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाई असदा. जरी संसारात असला बाबा तरी पण तू लेकरा बाळांकडे लक्ष दे. परंतु सायासे करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न बनसी कवण्या गुणे. असं काय करू नको. संसार करता करता परमार्थ कर. हो, नाहीतर मग सगळं नुसतंच आपला संसार करत बसल्या असं काय करू नको. तर त्या ठिकाणी संसार करता करता नाव घे बाबा. मग काय होईल तुला? असं कोणी केलेलं आहे? राज्य करता करता पण देवाची प्राप्ती झाली. कोणाला? पांडवांना. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. बरं व्यास काय साधे नव्हते. आपण कोणावरही विश्वास ठेवू का? आज लहू महाराज म्हणाले की हा नियम पाळा. तुम्ही विश्वास ठेवणार आहे का? विश्वास ठेवणार नाही. कोणाचंही लोक ऐकायला तयार नाही. म्हणून इथं कोणाचं उदाहरण दिले माऊलींनी? व्यास महर्षींचं. ज्ञानदेव म्हणे व्यासांची एक होणे
द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणजे देवाचं विशेष प्रेम कोणावर होतं? अर्जुनावर होता. मग अर्जुन कसा होता? तर तो आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी ओवे आलेले आहेत जे अर्जुनाविषयी देवाने त्या ठिकाणी प्रेम प्रकट केलेलं आहे. सख्यपणे अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एक रूप त्याला ती दृष्टी प्राप्त झालेली होती, त्याला मुक्ती प्राप्त झालेली बरं का, ती सर्वत्र वैकुंठ केली असे. आणि हे ज्ञान व्यास देवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे या अभंगाचा सरळ सरळ अर्थ असण्याची शक्यता आहे. असा असेलच अर्थ नाही असं नाही. आपल्या साधारणपणे 14:15 चिंतन सेवा चालू झाली होती. माफ करा, थोडस चालू करायला उशीर झाला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम मुळे, परंतु सर्वांना माझा आवाज गेला असेल आणि सर्वांना या अभंगाचं चिंतन समजलं असेल. हे आम्हाला चिंतन आमच्या गुरूंच्या माध्यमातून गुरु सेवेतून मिळालेलं ज्ञान आहे. माझे स्वतःचे यामध्ये काही नाही. जर काही समजलं असेल तर ते घेण्याजोगा असेल तर ते घेऊ शकतात. बाकीचं जे काय आहे ते आमच्या बुद्धीचा दोष असं एक फॉर्मॅलिटीज म्हणून बोलावं लागतं. सगळे आपल्या जवळचीच मंडळी आहेत. तरी ताईंनी बऱ्याच दिवसातून या ठिकाणी फोन करून या ठिकाणी सेवा म्हणजे चिंतन म्हणजे काही एक आपल्या चिंतने सर तो धन्य धन्य काळ म्हणलं बसण्यापेक्षा चिंतन होईल म्हणून काही नाही म्हणण्याचा काही संबंध नव्हता. आणि ताईंना आपण कधी नाही म्हणत नाही. परवाचं चोरगे महाराजांच्या देखील कीर्तनाचं आमंत्रण परवाचं दिलेलं आहे. असो चला, 1 वर्ष पूर्ण झालेले आहे वशिष्ठ गुरुकुलला. मनापासून आभार. ज्यांनी सहभाग घेतला या चिंतन सेवेमध्ये सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि वाणीला विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोला ताई. पसायदान घेत आहे? घ्या ना घ्या. घ्या ताई घ्या. कोण घेतंय का दुसरं? नंदिनी ताई वगैरे बाकीचे आहेत ते पटकन सुरू करा पसायदान. जे म्हणणार आहेत ते पटकन सुरू करा पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे पसायदान. म्हणा सर्वांनी. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ बीज व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो दिला वर्ष फळ मंगली ईश्वर निष्ठांती मानली अनवरत भूमंडळी चला कल्पत तुमच्या चेतनाची कामनीचे गाव बोलतेचे अर्णवत चंद्रने ज्वालांचल मालदंड ते तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन येते लोकी भजिचो अतिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपची विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेजी येथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल ज्ञान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद.